शिवाजी महाराजांच्याच नाही तर संभाजी महाराज तर त्यांना मत्स्यांनातून विष घालायचा प्रयत्न केला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि जर तुम्ही रिच्युअल्स बघितल्या, परंपरा बघितल्या छत्रपती घराण्याचा, तर छत्रपतींचं भोसल्यांचं कुलदेव जे आहे, ते कुलदैवत जे आहे ते आहे भवानी. ती आहे तुळजापूरची भवानी आणि नंतर मग प्रतापगड भवानी आणि नंतर कोल्हापूरची भवानी, अशा भवानी देवी आहे. आणि या सगळीकडं भवानी देवीला हा मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो किंवा तिथं बकऱ्याचा बळी दिला जातो आज सुद्धा. याचा अर्थ असा आहे की आजचे जे छत्रपती आहेत, मग ते सातारकर छत्रपती असतील किंवा कोल्हापूरकर छत्रपती असतील, या दोन्ही घराण्यांमध्ये सरसकट मांसाहार आज सुद्धा चालू आहे. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराज हे मांसाहार करत होते. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो की रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंटन आला होता, त्याचे सहकारी. तर त्यांना गडावर राहायला त्यांनी बोलवलं राज्याभिषेकाच्या अगोदर. आणि राज्याभिषेकाचा हा जो काही सोहळा सगळा आहे, हा अत्यंत पवित्र वैदिक पद्धतीनं होणारा, हजारो ब्राह्मण त्यावेळेला त्या ठिकाणी आलेले असताना सुद्धा या हेनरीला खाण्यासाठी म्हणून जे मांस लागायचं ते गडावर रायगडवाडीतनं पोच करायची व्यवस्था महाराजांनी केलेली होती. इतकंच नाही तर तो इतकं मांस खायचा की तो जो हे होता मांस देणारा जो खटिक होता, तो बघायला आला की एवढं मांस कोण खात आहे. 2-4 व्यक्तींनाच ते लागायचं. तो एवढं सातत्यानं त्यांना ते लागायचं की तो बघायला आला की कोण खाते. याचा अर्थ रायगडवर मांस खाण्यासाठी बंदी नव्हती हे आपल्याला समजतं. एवढ्या सगळ्या सोहळा चालू असताना, एक धार्मिक अधिष्ठान सोहळा तिथं मोठ्या प्रमाणात चालू असताना सुद्धा रायगड किल्ल्यावर मांस पोच केलं जात होतं. दुसरे उदाहरण आहेत की प्रतापगडला शिवाजी महाराजांनी भवानी देवीचं मंदिर बांधलं. ती भवानी देवीचं मंदिर बांधल्यानंतर त्याच्या पूजा अर्चेची व्यवस्था महाराजांनी केली. आणि येसाजी पानसरेंना, ज्यांनी ती गंडकी नदीतून शिळा आणलेली होती, त्यांना त्याचा हवाला सांगितला मंदिराचा, संस्थानाचा सगळ्या. आणि त्या हवालामध्ये त्यावेळेला जी पत्रं त्यांनी दिली, त्या पत्रांमध्ये बकरं बळी द्यायचा आहे, जो नैवेद्य द्यायचा आहे, तो सुद्धा महाराजांनी नोंद करून ठेवलेला आहे. इतकंच नाही तर तुम्ही ज्या वेळेला रायगड संदर्भात आपण येतोय, तर रायगडच्या शिरकाई देवीला असेल किंवा प्रतापगडच्या देवीला असेल, त्यावेळेला तिथं बकरी बळी दिली जायची. पेशवाईच्या काळापर्यंतचे, पेशव्यांच्या काळात सुद्धा रायगड गेला त्याचे उल्लेख आहे. प्रतापगडचे तर आता अजून सुद्धा ती प्रथा अजून सुरू आहे की ती दिली जाते. दुसरे सगळ्यात महत्त्वाचं मला आणि एक निरीक्षण या ठिकाणी नोंद करायचं आहे की शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर, ज्याला शिवराजेश्वर म्हणतो. म्हणजे स्वतः शिवाजी महाराजच त्या ठिकाणी आरूढ होऊन त्या ठिकाणी त्या आसनावर बसलेले आहेत. अशा पद्धतीनं त्यांचं सगळे रिच्युअल्स आहेत. म्हणजे त्याच्या परंपरा त्या सगळ्या तशा आहेत. म्हणजे त्यांना मोर्चेल धरला जातो, ते वाजंत्री आहे, त्यांची पालखीतून मिरवणूक काढली जाते. आणि अशा शिवराजेश्वराला